नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण हा पुलाव कढईमध्ये बनवलेला आहे आणि एकदम मोकळा लुसलुशीत असा झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे बासमती आणि हा तांदूळ आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळा असं पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे चोळून। तर हा तांदूळ आपला धुवून झालेला आहे आणि परत आपण हे तांदूळ पाणी काढून बाजूला ठेवून द्यायचे तसे। आणि एक कढईमध्ये आता आपण 1 ते 1.5 चमचा असं तेल घालून घ्यायचे। तेलाऐवजी तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही पूर्ण तूपही वापरू शकता। तर आता हे तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर मी 2 तमालपत्र असे तोडून घातलेले आहेत, लवंगा घातल्यात 3 ते 4, अर्धा इंच दालचिनी, 1 हिरवी विलायची घालायची फोडून आणि 4 ते 5 काळे मिरी घालायचे। खडे मसाले आपले छान तळलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत। हा कांदा मीडियम आकाराचा उभा कट करून घ्यायचा आहे। हा बारीक पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत। आता मी इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि त्या मिरचीचे असे मोठे मोठेच काप करून घेतलेले आहेत। छान लागतात हे असे मोठे मोठे काप। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा मऊ झाला की आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे। टोमॅटो ही मी उभा चिरून घेतलेला आहे। तर हे छान परतून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या घालून घेऊया। हे बघा, आता कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे। तर आता आपण गाजर घातलेला आहे कट करून। गाजर ही छान आपल्याला साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे। परत 1 बटाटा घालायचा आहे चिरून आणि 1 वाटी मटार घातलेले आहेत मी। आता हे छान आपल्याला असं तेलावर परतून घ्यायचे आणि आपण याच्यामध्ये आता बाकीचे मसाले घालून घेणार आहोत। आपल्याला घालायचे आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट। तिखट आपल्या चवीनुसार घालायचे कारण हिरवी मिरची याच्यामध्ये घातलेली आहे। 1 चमचा धने जिरा पावडर घातलेली आहे। आता थोडासा आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, म्हणजे बारका छोटा 1 चमचा मी घातलेला आहे। आणि चवीनुसार आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचे। तर आता आपल्याला हे छान मसाल्यावर असे भाज्या सगळ्या परतून घ्यायच्यात, म्हणजे सर्व भाज्यांना मसाले हे लागतील आणि छान टेस्टी भाज्यांना येईल। हे बघा, छान आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत मसाल्यावर। आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी आपण तांदूळ धुवून ठेवलेले आहेत ते घालून घेणार आहोत। फक्त आपण याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत, पाणी अजिबात घालायचं नाही लगेच, कारण हे आपल्याला मसाल्यावर 1-2 मिनिटं तांदूळ असे परतून घ्यायचे आणि भाज्याही आपल्या छान शिजलेल्या आहेत। तर आता हे असेच आपल्याला मसाल्यावर तांदूळही परतून घ्यायचे आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते तर आपल्याला फक्त 2 वाटी गरम पाणी घालायचे। तर हे बघा, 2 वाटी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घालून घ्यायचे, म्हणजे एकदम मोकळा सळसळीत असा आपला पुलाव तयार होतो। वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि 1 चमचा साजूक तूप घालायचे। तूप आवडत नसेल तर बटर घातलं तरीही चालेल। तूप घातल्यामुळे एक वेगळा स्वाद येतो आणि टेस्टही एकदम छान येते। आता ह्याच्यावर आपल्याला 1 चमचा लिंबू रस घालायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी ह्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पुलाव छान मोकळा सळसळीत असा तयार होईल। हे बघा, 10 मिनिटांनंतर छान पुलाव शिजलेला आहे। अगदी कढईमध्येही छान पुलाव तयार होतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत।